यस कमिंग. अरे अरे हो हो हो, जरा हळू सांगा. काय तुमचे म्हणणे आहे ते व्यवस्थित सांगा. सर, गेली काही दिवस या मुलीची एकच तक्रार आहे. निश्चित सर, तुम्ही थांबा. मुलींना बोलू द्या जरा. मुलींची काय तक्रार आहे ते मला कळू द्या. एकेकीने जरा बोलून व्यवस्थित सांगा. हो सर, तुम्हाला माहिती का आपल्या शाळेतील बरीचशी मुलं मोबाईल आणतात आणि तो आमच्या वर्गातला चंदू आहे ना, तो तर सारखा आम्हाला त्रास देत असतो. त्याच्या मोबाईलवरून आमचे चोरून फोटो काढत असतो. असं? आमच्या वर्गातला तो बाळू आहे ना, तो पण वर्गात सारखा गेम खेळत असतो. असं का? आणि सर, तो चंदू आहे ना, तो मी वर्गात आले की त्याच्या मोबाईलवर मोठ्याने गाणं वाजवतो आणि सगळी मुले मला हसत राहतात. अरे रे, असं होय? सर अशी बरीच मुलं आहेत ज्यांच्याकडे मोबाईल आहे. असं? हो. काय निश्चित सर, काय प्रकार आहे हा? काय म्हणतायत या मुली? 1000 वेळा सांगितलं मुलांना समजून, पण ऐकतच नाही. उलट उद्धट उत्तर देतात. आणि एकतर मी या ठिकाणी नवीन, म्हणून काही प्रकार वाढायला नको म्हणून या मुलींना घेऊन आलो तुमच्या कानावरती घालायला. अहो निश्चित सर, आपल्या शाळेमध्ये मोबाईलला बंदी असताना ही मुले मोबाईल आणतातच कशी? जा घेऊन या त्या मुलांना माझ्याकडे. अहो सर, नेमका आजच नाही आला तो चांदिया आणि तो बाळू तो तर गेला हापडे घेऊन पडून. ठीक आहे, उद्या धाडच मारतो शाळेवरती. तुम्ही मात्र कोणाला उद्या काही सांगायचे नाही. सर्जिकल स्ट्राईकच करून टाकतो उद्या. पाहू उद्या शाळेमध्ये किती फोनवाले आतंकवादी आहेत ते. चला जा वर्गात आता. आणि सर, ढाके मामांना पाठवून द्या. सर, आत येऊ का? हा मामा, हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा गठ्ठा घ्यायचा पत्रिकेचा. गावात जाऊन नावाप्रमाणे तो वाटून यायचा. ठीक आहे सर, वाटतं. पण यावेळेस मी या वर्षाच्या गॅदरिंगमध्ये पोलिसाचा रोल करणार बघा. अहो मामा, पोलिसाची उंची किती, पोलिसाची बॉडी कशी, तुमची बॉडी कशी, नको त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कशाला इंटरेस्ट पाहिजे? जा म्हणतो ना आता. वा वा, ते जमतं. आणि मागच्या वेळेस गॅदरिंगमध्ये सगळ्या पोरांसमोर अर्धी चड्डी नेसून पांडू हवालदारचा रोल केला, तेव्हा बरं जमलं नाही का? ढाके मामा, सांगितलं तेवढंच करायचं. जा गावात जायचं, पत्रिका वाटायच्या, येताना सकाळ पेपर घेऊन यायचा. सकाळ म्हणजे आता दुपारचा वाचायचा का सकाळ पेपर? मामा, देखो छात्रों, आज हम लोग प्रीति मोंगा लिखित सफलता की चुनौतियाँ इस पाठ का अध्ययन करेंगे. इस पाठ में लेखिका ने हर एक इंसान को चुनौतियों का सामना करना चाहिए ये बताया है. गुड मॉर्निंग. फक्त मुलींनी खाली बसायचे, मुलांनी तसंच जागेवरती उभे राहायचे. निश्चित सर, तुम्ही पलीकडची लाईन चेक करायची. ढाके मामा, तुम्ही अलीकडची लाईन चेक करायची. आत्तापर्यंत 9 अतिरेकी सापडलेत फोनवाले. बघूयात या वर्गामध्ये किती फोनवाले अतिरेकी सापडलेत ते. बाळूय, कुठे तुझा नवा मोबाईल? नवा आणि माझ्याकडे कुठे नाही. नाही. काढ बरं शर्टाची. जाऊ द्या ना मामा. जाऊ द्या. थांब थांब. आणि हे काय सापडलं ना? मामा, या ताब्यात घ्या फोन तो. नाही. नाही सापडला? चंदू काळे, तूच का रे? कुठे आहे मोबाईल? मोबाईल? हा मोबाईलच. मुलींचे चोरून फोटो काढतो तो मोबाईल कुठे आहे? मी फोटो काढतो. ए चंदू, मोबाईल कुठे आहे? इकडे काय बघतोस मुलींकडे? तो मुलींचा चोरून फोटो काढलेला मोबाईल दाखव. चल सर, परत घ्या जर ती. चंदू, खरं सांग, बऱ्याच वेळा तुला मोबाईलच्या बद्दल वॉर्निंग दिली आहे, तरी देखील तुझं वर्तन अजून सुधारलं नाही. हल्ली जास्त शापरलायस तू. चोरून फोटो काढतोस मुलींचे आणि परत नाही म्हणतोस. लाज नाही वाटत तुला? आणि आईला मेलो, फोन स्विच ऑफ करायचाच राहिला. चला चंदोबा, आपली चोरी पकडलेली आहे. काढा आता मोबाईल आपला. आता इथंच काढू का? म्हणजे लय आतला पावला होता. चला टॉयलेट मध्ये. हे कार्ट्या, बंद कर तुझा फालतूपणा. उद्या तुझा मोबाईल आणि तुझ्या पालकांना घेऊन ऑफिसला ये. टाके मामाची पोलीस गाव झाला रे? काय माहिती.
सर डाके मामाची सर्व्हिस किती राहिली हो? हे काळे धमक्या देतोस काय? आणि काय रे बाळू, चोर तो चोर आणि वर शिरजोर. उद्या पालकांना घेऊन ये, मग पाहतो तुझ्याकडे. टाळ्या वाजवा गं मुलींनो. काय रे बाळ्या, काय झालं? चंद्या फादरने जाम सुधावला राव मला. या डाके मामामुळे सगळ्या शाळेत हाशा झाला माझा. एक दिवशी सवत चुकता करतो या डाके मामाचा. हे भाड्या चल घरी. चंद्या, हे चंद्या, ये. सर, गेल्या महिन्यात वांग्याची पट्टी आली. दुसरा धरला त्या चंद्याने. आता वांग्याला भांडवल 20,000 आलं आणि बाकी 17,000. बाकीचे कष्ट पाण्यात गेले. पोरांनी दुसरा धरला की मोबाईल घ्यायचा म्हणून. आता 1,500चा मोबाईल घ्यायचा. पण पोर काय ऐकायला तयार नाही. म्हटलं घे 20,000चा एखादा मोबाईल. 20,000चा मोबाईल घेतला आणि अभ्यास पेटला आणि असले हे उद्योग घुसले त्याला. 20,000चा मोबाईल म्हणजे कॅमेऱ्यावाला मोबाईल काय? अरे चंद्या, मुरून मुलींचे फोटो काढायचे काय तुला त्या कॅमेऱ्यामध्ये? तुझ्या वडिलांची परिस्थिती बघ. बिचारे कष्ट करतायत, घाम घालतायत. त्यांना थोडी मदत करावी. आता मी तुला मोबाईल देतो, यापुढे शाळेमध्ये कुठेही मोबाईल पडणं दिसता कामा नये. हा घ्या मोबाईल आणि या तुम्ही. चंद्या, आता कसं रे? बरा होता तुझा मोबाईल. त्या शिंदे सरांच्या तासाला बोर झाल्यावर गाणे बघायला. माझा तर डाके मामांनी कळ लावल्यापासून घरच्यांनी गायबच केलाय. माझा गायब नाही केला रे, हेड सरांनी माझ्या दादाकडे दिलाय. आणि आज एक दिवस मोबाईल नाही तर डोकं पार बिघडल्यासारखं झालं. त्या 3ऱ्या बेंचवरच्या सिमीचा पाणी पिताना फोटो काढायचा होता रे. तो पाणी पिताना तो कशाला रे? शाळेच्या टाकीच्या नळाचं पाणी 2 हाताची ओंजळ करून चेहरा त्या ओंजळीत बुडून गटागटा पाणी पिणारी सीमा म्हणजे बाहुबलीची तमन्नाच. ए बाहुबली, तसा फोटो कशाला रे? काळजात सेव्ह करायला. का फेसबुकवर टाकायला का? बरं नो. अरे काय चाललंय? जेवण बिवण झालं का? काय चाललंय बसलाय लेको? चला चला या इकडे. जेवण तर तूच पळवलंय मामा. आता हिसाब चुकता केल्याशिवाय पोट नाही भरणार. अरे काय चंदू, काय चाललंय तुमचं? सर, यांनी नाही का या चंद्यानी पाणी पिताना फोटो काढला माझ्या बहिणीचा. अरे का चंदू हे? कुठं काढला रे? नाही काढला सर. मग हा काय खोटं सांगतोय का? मग दाखव तुझा उधार मोबाईल. घ्या मोबाईल, बघ कुठं काढला. डिलीट केला असशील तू. खरंच फोटो काढलेत का? नाही सर. चंदू, फोटो बोलू नको. मी पाहिलं स्वतः तुला फोटो काढतानी. अरे का हे? माफी मागत्या मुलींची. माफी मागतोस का दाखला हातात देऊ? माफ करा मला. आईला या ठाके मामाच्या 2दा रेड हँड पकडलं. त्या दिवशी वर्गात आणि आज पाण्याच्या टाकीवर. आता बसू हिसाबाला. बघच आतलो किताबाला. मुझे अपने देश से प्यार है. मुझे अपने देश से प्यार
हे पहा मुलांनो, तुम्हाला एक सूचना आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचे ढाके मामा यांचा मोबाईल हरवलेला आहे. तो जर कोणाला सापडला असेल तर तो आणून द्यायचा आहे, त्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. किंवा तो नोटीस बोर्ड जवळ जरी आणून ठेवला तरी चालेल. सूचना संपली. सर, आज शाळेची साफसफाई केलेली दिसत नाही. हो, डाके मामा रजेवर आहेत. कधीपासून? म्हणजे तुम्हाला समजलं नाही का? नाही. काय झालं? अहो, त्यांच्या मुलाचा अपघात झाला. ट्रकने उडवलं त्याला. अरे बापरे, कधी? 3 दिवस झालेत. आणि मामा काल गेले? काय करणार, फोन बंद. शेवटी त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी तिथल्या संस्था चालकाकडून मुख्याध्यापकांचा नंबर घेतला आणि सरांनी लगेच त्यांना तातडीनं कोल्हापूरला पाठवले. काय दुर्दैव हे. काय टायमिंगला मामांचा मोबाईल हरवला. बाळू, तुला कळालं का रे त्या मामाच्या मुलाचं? हो अरे, आताच कळालं काय मुलांकडून. तेच आता चंदूला सांगत होतो. ऐकून वाईट वाटलं यार. वाईट? आणि तुला बरी अद्दल घडली त्या मामाला. आमच्या पेना मारतो काय? अरे बाळू, तुला समजलं का रे? त्यांचा मुलगा ICU मध्ये म्हणतात. ते सर म्हणत होते की त्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे त्यांना जरा जायला उशीरच झाला. ए चंद्या, त्यांचा मोबाईल चोरला की हरवला का कोणी लंपास केला? मला तर या बाळाचा डाऊट येतोय. गाणे, आपण अशी चिंती कामं करत. माझा तर प्लॅन होता डाके मामा रात्री शाळेच्या वाटेवरती झोपला की त्याच्या उशाला रशी बॉम्ब ठेवायचा आणि करायचा एकदाचा टोबा. चंद्या, एवढा गपकार. त्या मामाचा मोबाईल काय तूच लांबवला का रे? गबा सर, सगळे जाम बोर झाला यार आज. शिंदे सरांना विचारून आज हप्ते घेऊनच जातो घरी. याला काय झालं रे? हँग झालं काय? मला असंच वाटतंय. ओ डाके मामा, याच्या पाणी करायला. मामा, कसं काय, मुलाचं बरं आहे ना? हे घ्या पाणी. मामा, तुम्ही मला मदत केली होती. आज तुमच्यावर ही वेळ आली. हे घ्या. काय झालं रे मामाला? ए चंदू, काय झाडाखाली येऊन बसलास? जा घरी. आज सुट्टी आहे ना? नुसता येऊन बसलास इथं? जड मला इथं कामात मदत नाही का? देऊ एखादा नवीन मोबाईल घेऊन टाइमपासला? नको ते नाव मोबाईल. अभ्यासात बी मन लागन झाले. का काय नवीन लफडं केलं काय?
दादा त्या डाके मामाला कसले पैसे दिले रे तो? अरे ते होय, लय देव माणूस, कळलं मला. वाईट झालं. सिरियस आहे म्हणतात पोरगा त्याचा. बिचारा लय कष्टाळू बघ. तुमची शाळा लय चकाचक ठेवतोय बघ तो. आणि बरं का चंदू, तुझा तो 20,000चा मोबाईल कसा आला आहे का माहीत तुला? अरे तो फोन घ्यायला 4,000 रुपये कमी पडत होते. सहज चहा पिता पिता विषय काढला आणि लगेच ढाके मामाने मदत केली. म्हणला द्या परत पुढचं पीक खपल्यावर. करा पोराची हाऊस. माझ्या पोरासारखं ते पण एकुलतं एक. जायला याला काय झालं, हे का गेलं इकडं पळत? मुलांनो, पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या विद्यालयात वादविवाद स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि आपला वादविवाद स्पर्धेचा विषय आहे मोबाईलचा वापर योग्य की अयोग्य. हल्ली आपण आपल्या ग्रंथालयाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ग्रंथालयामध्ये जर पाहिलं आपण तर पुस्तकांवरती भरपूर धूळ साचलेली आहे. तुमच्यापैकी एकही विद्यार्थी ग्रंथालयाची चावी मागायला कधी आलेला नाही. असं का झालं तर आपल्याला वाचनाची आवड अजिबात राहिलेली नाही. आवड नाही तर सवड कुठून मिळणार? हे सर्व मोबाईलमुळे झालेलं आहे. काय रे चंदू आणि बाळू, तू हसतोस काय? तुम्ही सगळे सारखेच. देव सर. हा ये चंदू. काय काम काढलंस? चावी पाहिजे सर ग्रंथालयाची. कशाची? ग्रंथालयाची? आणि तुला कशासाठी? पुस्तकं वाचायला. चंदू, आणि पुस्तकं? हे घे. चंदू, तू आणि इथं? चला जाऊ द्या. खूप दिवसांनी वाचनालय उघडं दिसलंय. साफसफाई तरी करून घ्यावी म्हणतोय. मामा, मुलगा कसा आहे तुमचा? गेला बाबा तो. त्याचा आणि माझा रक्तगट एकच. वेळेवर पोचू शकलो नाही, त्याला रक्त नाही देता आलं मला. गेला बाबा तो.